सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी झडणारे एकमेव न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तालुक्यात काम करणार सुरेंद्र गुदगे. सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी खटाव मान तालुक्यात अग्रेसरपणे काम करत राहणार असल्याचे मत मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी तडोळे तालुका खटाव येथे नवीन डीपीचे उद्घाटन करताना म्हणाले. यावेळी ऋतिक गुदगे, युवा नेते प्राध्यापक सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील, खोगरे साहेब, राहुल सानप, विकास साबळे, पंढरीनाथ खाडे माजी सरपंच, गोपीनाथ खाडे माजी सरपंच, रामदास खाडे युवा नेते, सचिन खाडे, सुखदेव खाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गुदगे पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना डीपीमुळे नुकसान होत असल्याने त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळातून 10,13,000 रुपयेचा डीपी दिला असून त्यामुळे शेतकऱ्यांची जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे. त्याच डीपीचे सर्व शेतकऱ्यांच्या समेत आज त्यांनी तडोळे तालुका खटाव येथे उद्घाटन केले. या डीपीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आम्ही राजकारणासाठी राजकारण करत नाही, तर खटाव तालुक्यातील जनतेचे ऋण फेडण्यासाठी आम्ही राजकारण करत असतो. जनतेचे सर्वसामान्य भाऊसाहेब गुदगे हे 20 वर्ष विधानसभेमध्ये पाठवले, त्याच जनतेचे ऋण फेडण्याचे कार्य मी करत असल्याचे त्यांनी सांगितले. खटाव तालुक्यात सापत्न पदाची वागणूक देत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमालाही दबाव टाकला जातो, त्यासाठी तालुक्यातील नेत्यांनी काल काय झाले हे सोडून देऊन एकत्र येऊन असंघटित शक्ती उभी करावी लागेल, तरच बाह्य शक्तीला आळा बसेल असे ते म्हणाले. तर विकास साबळे यांनी प्रास्ताविक केले. पंढरीनाथ खाडे माजी सरपंच यांनी आभार मानले. यावेळी मल्हारी खाडे, मल्हारी साबळे सर, आप्पासो साबळे गुरुजी, मारुती साबळे, हनुमंत साबळे, राजू शेख, तुषार चानप, शांतीलाल काळे, चंद्रकांत खाडे, उत्तम पाटोळे, नंदकुमार खाडे, साहेबराव माळवे, आनंदा माळवे, राहुल चानप, संजय साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. युवक नेतृत्व उपस्थित राहिलेत. त्यांचं प्रथमतः आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी फेटा श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण आपल्या गावचे माजी सरपंच पंढरीनाथ बाबूराव खाडे यांनी त्यांना फेटा श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाश, आमचे सहकारी मित्र, कातर खटावचे पोलीस पाटील, गावातील या डीपीसाठी राहुलजी सानप साहेब हेही या ठिकाणी उपस्थित असलेले शांतीलाल काळे, आमचे चंदा आबा असतील, आम्ही सर्वांनी इथली अडचण लोकांची कमी होईल म्हणून आम्ही त्यावेळेला हा एक आपला डीपी आणि पंढरी सरपंचांच्या वस्तीवरला काका साबळे वस्ती आणि पंढरी सरपंच वस्ती या 2 डीपी आम्ही त्यांना प्रस्तावित केली आणि दोन्हीही डीपी दादानी त्यावेळेला आम्हाला शब्द दिला, ही दोन्हीही डीपी तुम्हाला देण्याचे काम माझी भूमिका राहील. नळा फोडा जातो, विकासाचे नळ, कोणाचं पुलाचं असेल, कोणाचं डीपीचं असेल, कोणाचं आपले काय जी विकास कामं आहेत, फक्त गावातली प्रमुख 10-20 लोक जातात, कामं सुचवतात, दादा ते लक्षपूर्वक म्हणजे अख्खा मायनी जिल्हा परिषद गट त्यांनी विकास कामानं बांधलेला. तसा जिल्हा परिषद सदस्य म्हणजे दादांसारखं कुणीही काम केलेलं नाही आता जिल्ह्यामध्ये, एवढ्या जिल्हा परिषद. त्यामुळं त्यांना पराभवाची कधी भीतीच वाटत नाही, कारण लोक कितीही सांगितलं विरोधकांनी, कितीही अगदी मनी मसलचा पावर केला तर लोकांच्या हृदयात बसलेलं विकासाचं ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते कधी अजूनपर्यंत 15-20 वर्ष पराभवाच्या समोर गेले की त्यांची जमेची बाब पण काम. कातर खटाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य प्रतिनिधी प्राध्यापक सदाशिवराव खाडे सर, कातर खटावचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, युवा नेते ऋतिक गुदगे, या ठिकाणी उपस्थित असणारे MSCBचे अधिकारी खोगरे साहेब, सानप साहेब, ज्यांनी आता प्रास्ताविक केलं ते आमचे सहकारी मित्र विकासजी साबळे, या ठिकाणी उपस्थित असणारे पंढरीनाथ खाडे, गोपीनाथ खाडे, आप्पा गुरुजी, साबळे सर, काळे, तसेच चेहरे पाहिले तर आता सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे. आमचे तरुण सहकारी वडूजवरून, तुम्ही वडूजवरून आला, तातडीनं अचानकच आज उद्घाटनाचा कार्यक्रम
मी विकासरावांना घ्यायला लावला. त्याचं कारण आहे की अशी चर्चा आहे की 5-6 तारखेला आचारसंहिता लागेल. आता पालिकेची लागेल का जिल्हा परिषदेची लागेल हे अजून माहित नाही, पण लागेल. आणि मग ते जर लागली तर उद्घाटनासाठी पुन्हा 2 महिने काम झालेला डीपी थांबवणं म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आणि म्हणून तसं होता उपयोगाचं नाही. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, MSEBच्या पण आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली की डीपी चार्ज करून घ्या, म्हणजे एकदा उद्घाटन झालं की तुमचा जो इथला लोड आहे तो डिस्ट्रीब्यूट होईल. कारण आता खऱ्या अर्थानं त्याचा पाऊस संपला आणि आता तुम्हाला मोटारी चालू करायला लागणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जो डीपी आहे त्या डीपीवर लोड येतोय आणि फ्युजा जाणे किंवा डीपी जाणं आणि यातनं शेतकऱ्यांना त्रास होतोय. ही मला कल्पना सगळ्या तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिलेली होती. तुमचा करून देतो. जिल्हा नियोजन मंडळातनं आदरणीय आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या कोट्यात 10,13,000 रुपयाचा डीपी हा आपला इथं उभा राहिलेला आहे. आता अनेक गोष्टीचा उल्लेख झाला. विकासराव मायनी गटात मग आमचे वेटण्याचा संजय नलवडे असेल, कारण नलवडे गुरुजी हे भाऊसाहेब गुदे यांच्या बरोबर कायमस्वरूपी काम करत होते. आमच्या गारवडीचा वरची गारवडी डिस्कळ जवळची तिथले बिटले गुरुजी, त्यांचा मुलगा युवराज बिटले आज तिथं गावात प्रमुख कार्यकर्ता आहे. ही सगळी त्या नव्या पिढीची लोक सुद्धा प्रत्येक गावामध्ये काम करतायत. चा संपर्क जो हा या तालुक्यामध्ये आहे होता, त्या पद्धतीनं त्यांची जी संघटना या तालुक्यामध्ये उभी राहिली, त्या संघटनेचं फार मोठं ऋण निश्चितपणानं बुदगे घरावर आहे. या तालुक्यातल्या जनतेनं 40-50 वर्ष कायम बुदगे साहेबांना गुलालात ठेवलं. 20 वर्ष विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेचं विकास कामाच्या माध्यमातून ऋण फेडण्याचं काम मी निश्चितपणानं करतोय. या आचारसंहितेच्या कदाचित प्रक्रियेमध्ये अडकण्याची शक्यता आहे, कारण थोडी टेंडर पण तेही काम आता मंजूर झाले, ते आज ना उद्या निश्चितपणानं होणार आहे. मित्र, हे सगळी कामं होत राहतील, पण मी तुम्हाला एका गोष्टीचं आवाहन करणार आहे. 9 साली या तालुक्याचं विभाजन झालं. त्यांच्या काळातला असणारा तालुका एकसंघ असणारा, अगदी मूळ मांजरवाडीपासून राजाच्या कुर्ल्यापासून इकडे तरसवाडीपर्यंत एकसंघ असणारा तालुक्याचे 3 तुकडे झाले. 2 जिल्हा परिषद गट गेले कोरेगावला, 1 जिल्हा परिषद गट गेला कराड उत्तरला, आणि आपण 3 जिल्हा परिषद गट घेऊन गेलो मानला. आपल्या भागामध्ये 25 वर्ष आमदारकी होती. स्वर्गीय भाऊसाहेब गुदे यांची 20 वर्ष होती. डॉक्टर येळगावकर माझे जरी विरोधक असतील गोपीनाथ, तरी त्यांच्या रूपानं 5 वर्ष होती. आता ती राहिली का? आपल्या तालुक्यातच राहिली नाही. आणि मग गेल्या अनेक वर्ष आपल्याला सापत्नपणाची वागणूक मिळते. पाणी आपल्या तालुक्यातनं पळत जातं, आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहावं लागतं. आणि आपण ज्यावेळेला आंदोलन करू, दंगा करू, त्यावेळेला ते पाणी मग आपल्याला सोडण्याचा प्रयत्न केला जातो. ही सापत्नपणाची वागणूक ही सगळ्यांना मिळते आणि कार्यकर्त्याला स्वाभिमानाची वागणूक मिळते. तर 26ला डिलिमिटेशन कमिटी पुन्हा बसतीये आणि पुन्हा लोकसभा आणि विधानसभेच्या फेररचना होत आहेत. आणि येणारी 2029ची निवडणूक, कारण या जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याच्याऐवजी 9 होत आहेत. आणि ते ज्यावेळी 9 होतील त्यावेळेला आपला तालुका पुन्हा एका जागी येतोय. आणि म्हणून गतवैभव जर आपल्याला मिळवायचा असेल तर आता सगळ्यांनी संघटित होण्याची गरज आहे. कालपर्यंत काय झालं, कोण कुठल्या पक्षात होता, कोण कुठल्या गटात होता, सोडून द्या.
आपल्या तालुक्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक संघटित शक्ती तयार करावी लागेल आणि मग त्यातनं गतवैभव मिळवावं लागेल. झाले 4 गटामध्ये आमच्या मायनी गटातली पूर्वीची काही गावं, कानरवाडी असेल, पडळ असेल, ती इकडे जोडली गेलेली आहेत आणि इकडे दररोज पर्यंत हा कातर खटाव जिल्हा परिषद गट गेलेला आहे. आता तुमचं गाव तसं मेजॉरिटी वंजारी समाजाचं गाव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर ना सर? मेजॉरिटी ना. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आता जो तुमच्या समाजाची गावं काही मायनी गटात होती, काही इकडे होती, काही आणि दुसरीकडे असतील, आता योगायोगानं सगळा समाज एकत्र आलाय. आता तुमच्यातच पाय वाडावाडी करू नका, यानं तुमचंच नुकसान होईल आणि त्यामुळं कुठंतरी भविष्याचा वेध घ्या. केला आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या मायनी जिल्हा परिषद सदस्य व तालुक्याचे तरुण नेतृत्व आणि होते. त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आपले सर्वांचे सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील आणि दादांचे चिरंजीव आणि विशिदितली साहेब, स्थानक साहेब हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. शिवाय आपल्या गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि या भागात जे खरोखर लाईटीची गरज होती ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडला. दादा खरोखर आमच्या वस्तीकडे दिलेलं एक डीपी उद्घाटन कोणी केलं आता ते सगळ्या गावाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. खरोखर श्रेय तुम्हाला आहे, कारण मी स्वतः ते पत्र वाचलेलं आहे. रामराज्य फंडातले हे 2 डीपी दादाने दिलेले आहे. पण आता त्याच्यावर कसं आहे, सत्तेच्या पुढं शानपणा चालत नाही म्हणते ती सोसावं लागते आणि सोसलेलं आहे. पण कसं का होईना पण गावाला त्याचा न्याय मिळाला आहे, त्यात समाधान समजूया आणि पुढे जाऊया. या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार.